नमस्कार मित्रांनो, ज्ञान टेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपण अनबॉक्स करणार आहोत विवोचा Y18। यामध्ये दोन वेगवेगळे व्हेरियंट काढलेले आहे विवोने, 4128 464। प्राइस जे आहे 8999 मध्ये 464 वाला व्हेरियंट दिलेला आहे आणि 9999 मध्ये जे आहे हे 4128 चा। प्राइस सेगमेंटच्या नुसार जर बघितलं तर हा फोन कसा आहे ते आज आपण बघणार आहोत। 4G आहे की 5G आहे ते सुद्धा बघणार आहोत, पण यामध्ये आपल्याला एक खूप मोठी कमी पण बघायला मिळत आहे, ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे बघू। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। काही सजेशन जर असेल आपले तर कमेंट्स मध्ये आपण नक्की सांगू शकता। चला तर मग करू याला अनबॉक्स आणि बघूया हा फोन कसा आहे। तर मित्रांनो, बॉक्स जर बघितला तर हा बॉक्स आपल्याला पूर्णपणे स्लिम बघायला मिळणार आहे। हँडसेट मध्ये आपल्याला यामध्ये हा पहिला हँडसेट आहे विवोचा की यामध्ये आपल्याला चार्जर नाही दिलेला आहे। बॉक्स बघू शकता, सॅमसंग आणि आयफोन टाइप मध्ये बॉक्स दिलेला आहे, खूपच असा स्लिम। इकडच्या साईडमध्ये काही हायलाइट्स फीचर्स जे आहे या फोनचे दिलेले आहे। चला तर मग करू याला पटापट अनबॉक्स आणि बघूया यामध्ये आपल्याला काय काय अजून कंटेंट मिळणार आहे। तर मित्रांनो, बॉक्स मध्ये जर बघितलं तर फक्त टाइप सी चा डेटा केबल, सिम इंजेक्टर टूल एवढेच कंटेंट आपल्याला दिलेला आहे आणि काही युजर गाईड मॅन्युअल। या व्यतिरिक्त जर बघितलं तर आपल्याला अडॅप्टर या फोनमध्ये नाही मिळणार आहे, सोबतच कव्हर नाही दिलेला आहे, कारण की अडॅप्टरच नाही दिलं तर कव्हर तर दूर दूरपर्यंत विशेष येत नाही याच्यामध्ये। हँडसेट जर बघितलं तर बॅक साइड मध्ये आपल्याला डुएल रेअर कॅमेरा दिलेला आहे आणि पूर्णपणे ग्लास फिनिश मध्ये बॅक स्ट्रक्चर आहे। यामध्ये आपल्याला फिंगरप्रिंटचे जे निशाण आहे हे लागू शकतात या फोनमध्ये। हँडसेट पूर्णपणे जो आहे हा बॉक्सी डिझाईन सोबत आहे। हा इकडच्या साइड मध्ये बघितलं तर पॉवर की दिलेली आहे, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत, व्हॉल्यूम अप डाऊनची की, खालच्या साइड मध्ये आपल्याला टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि माइकचं ऑप्शन, हेडफोन जॅक पण खालीच दिलेला आहे। स्पीकरची जर गोष्ट केली तर स्पीकर आपल्याला वरच्या साइड मध्ये दिलेला आहे, हा वरच्या साइड मध्ये स्पीकर आहे या फोनमध्ये। आणि इथे डिस्प्लेची जर गोष्ट केली तर या फोनमध्ये आपल्याला वॉटर ड्रॉप नॉच स्क्रीन सोबत डिस्प्ले दिलेला आहे। 6.56 इंचेसचा जो आहे हा IPS LCD दिलेला आहे। HD प्लसचं रिझोल्युशन आहे या फोनमध्ये। आपल्याला टच क्वालिटी जी आहे ही बऱ्यापैकी टच क्वालिटी दिलेली आहे, बघू शकता। आणि ब्राईटनेसची जर गोष्ट केली तर आउटडोअरमध्ये आपल्याला ब्राईटनेसमध्ये पण यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार, व्हिजिबिलिटी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होणार आहे। आणि प्रोसेसरची जर गोष्ट केली तर या फोनमध्ये आपल्याला मीडियाटेक हिलिओ G85चं प्रोसेसर आहे, ऑक्टोकोर प्रोसेसर आहे, 2 GHz ची क्लॉक स्पीड आहे, अँड्रॉइड 14चा सपोर्ट मिळणार आहे आणि सोबतच फंटच OS जो आहे हा यामध्ये आपल्याला 14चा दिलेला आहे। रॅम एक्सपेन्शनचे जो ऑप्शन आहे ती सुद्धा या फोनमध्ये आहे। कॅमेऱ्याची जर गोष्ट केली मित्रांनो तर बॅक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा, 5000 mAh ची अशी मोठी बॅटरी दिलेली आहे, टाइप सीचं चार्जिंग पोर्ट आहे। आणि कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इथे आपल्याला स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड जसे ऑप्शन दिलेले आहे। नाईट मोड जो आहे हा फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्यामध्ये आपण यूज करू शकतो। आणि कॅमेराची जर गोष्ट केली तर कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे तो सुद्धा इथे चांगल्या प्रकारे मेंटेन झालेला आहे। डार्कनेस पण एकदम मस्त दिसतो आपल्याला याच्यामध्ये। एक एक करून आपण इमेजेस चेक करू शकता। कॅमेऱ्यामध्ये तर काहीच प्रॉब्लेम या फोनमध्ये आपल्याला नाही येणार। सेल्फीची जर गोष्ट केली तर सेल्फी सुद्धा इथे चांगली आहे। हा जो आहे हा पोर्ट्रेट मोड मधला इमेजेस आहे, एक एक करून आपण इमेजेस चेक करू शकता। इमेजेस क्वालिटी सुद्धा इथे चांगली दिली आहे, फ्रंट कॅमेऱ्याची आणि बॅक कॅमेऱ्याची सुद्धा। हा जो आहे हा नॉर्मल इमेजेस आहे। तर कॅमेरामध्ये मित्रांनो याच्यामध्ये तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही येणार। मित्रांनो, सॅमसंग आणि आयफोनचे जर विषय बघितला तर तो वेगळा होता, कारण कमी प्राइस रेंजमध्ये ते हँडसेट आपल्याला 5G मिळत आहे आणि विवोमध्ये आपल्याला 9000 रुपयाला 4G हँडसेट काढलेला आहे। त्यामध्ये सुद्धा आपल्याला चार्जर अडॅप्टर जे आहे ते सोबत नाही दिलेलं आहे, ती खूप मोठी कमी आहे। 9000 रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याला अदर कॉम्पिटिटर ब्रँडमध्ये जर बघितलं तर 5G फोन मिळत आहे। 1000 रुपये टाकून 10000 रुपयाच्या सेगमेंटमध्ये 5G फोन आहे। यामध्ये असं विशेष जे या फोनमध्ये आपल्याला काहीच बघायला मिळणार नाही। हँडसेटमध्ये HDचं रिझोल्युशन आहे, फुल HD प्लसचं नाही आहे, 4G फोन आहे। जर नॉर्मल युजेस असेल, 5Gचा आपल्याला इंटरेस्ट नसेल तर त्यानुसार आपण इथे बाय करू शकता। फ्युचर फोनमधून जर आपण हा स्मार्टफोनमध्ये जाणार असेल तर, अदरवाईज जर बघितलं तर 1000-1500 रुपये टाकून आपल्याला याच्यापेक्षा चांगले फोन मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।